वक्फ कायद्यामार्फत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. नवी दिल्ली. केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या वक्फ कायद्यावरून विरोध सुरू असताना आता सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि केंद्र सरकारला झटका देणारा निर्णय घेतला आहे. आज 17 एप्रिल झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्यावर केंद्र सरकारला 7 दिवसाचा वेळ दिला आहे. केंद्राला एका आठवड्यात यावर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. तोपर्यंत कोर्टाने वक्फ नव्या कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. केंद्राचा प्रतिसाद येईपर्यंत वक्फ मालमत्तेची स्थिती बदलणार नाही. सरकार प्रतिसाद देत नाही तोपर्यंत ही स्थिती राहील. यासोबतच पुढील आदेश होईपर्यंत नवीन नियुक्त्या होणार नाहीत, असंही कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाकडून वक्फ कायद्याअंतर्गत अंतिम स्थगिती. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्याच्या संवैधानिक वैधतेवर सुनावणी होताच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपला युक्तिवाद केला आणि म्हटले की स्थगिती लादण्याचा कोणताही आधार नाही. वक्फ कायद्यात केलेल्या दुरुस्तीविरुद्ध देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्य याचिकाकर्त्यांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, CPI, YSRP, RCP यासह अनेक पक्षांचा समावेश आहे. त्यात अभिनेता विजयचा पक्ष, TVK, RJD, JDUचे मुस्लिम खासदार, AIMIMचे आणि आप सारख्या पक्षाचे प्रतिनिधी देखील यामध्ये समाविष्ट आहेत.